मंडळी नमस्कार. लवकर निघा, हळू चला आणि सुरक्षित पोहोचा. आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन? तर मंडळी, रस्ता सुरक्षा पंधरवडा सुरू झालाय आणि आम्हालाही शाळेत जाताना कधी बाबांच्या गाडीवर तर कधी स्कूल बस मधूनच जावं लागतं. आणि म्हणून आम्हालाही आमच्या स्कूल बस विषयी, ड्रायव्हर काकांविषयी, कंडक्टर काकांविषयी आणि हो आमच्या पालकांविषयी काय वाटतं ते आम्ही तुमच्याशी शेअर करायचं ठरवलंय. तुम्ही म्हणाल आता या चिंटुकल्या पिंटुकल्या पोरी आपल्याशी काय शेअर करणार? पण मंडळी, आम्हाला कमी लेखू नका. आम्ही नेक्स्ट जनरेशनची मुलं आहोत. स्मार्ट, इंटेलिजंट. डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ चिंटुकले पिंटुकले. चला तर मग बघूया आम्हाला काय वाटतं ते. काय झालं ग? काही नाही. बस का नाही आली अजून माझी? येईल येईल. ए आजी, तुला माहितीये आमच्या स्कूल बसचा अविभाज्य घटक म्हणजे आमचे ड्रायव्हर बघ. त्यांच्या भरोश्यावर आम्ही अगदी बिंदास होऊन स्कूल बस मध्ये बसतो, टेबल्स म्हणतो, गाणी म्हणतो आणि खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज करतो. हो अगं, पण मला तुझ्या ड्रायव्हरांना काही सांगायचं आहे. अगं बाई आजी, तुला का काय सांगायचं आमच्या ड्रायव्हर काकांना? अगं मुली, कुठलीही गाडी चालवताना ड्रायव्हरची पुरेशी झोप झालेली पाहिजे. स्कूल बस चालवताना जर डुलक्या येत असतील तर सगळ्यांचा जीव धोक्यात ग बाई. म्हणून शांत झोप घेऊन शांत डोक्यानेच त्यांनी गाडी चालवावी. अजून काय करायला पाहिजे ग आजी त्यांनी? सकाळी स्कूल बस काढण्यापूर्वी त्याची संपूर्ण तपासणी झाली पाहिजे. जसं की चाकांमध्ये हवा आहे का, चाकं नीट लागलीत का, आणि हो ड्रायव्हरच्या डोळ्यासमोरचा काच नीट पुसला का, ब्रेक तपासून घेतलेत का, आणि हो मनाचा ब्रेक हा सगळ्यात उत्तम ब्रेक असतो. गाडी चालवताना डोक्यात कुठलाही राग नको ना विचारांच्या कल्लोळाची आग नको. आजी, किती छान बोलतेस ग तू. तसे तर आमचे ड्रायव्हर काका सगळे करतातच, पण तरी अजून काय करायला पाहिजे ग आजी त्यांनी? अगं, त्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स, बॅच बिल्ला, गाडीची कागदपत्रे सगळं असलं पाहिजे. एखाद्या वेळी RTO साहेबांनी विचारले, गाडी तपासली तर हे सगळं दाखवता आलं पाहिजे. आणि हो, गाडीचं डिझेल, ऑइल जसं तपासणं आवश्यक आहे, तसंच गाडीचं इंडिकेटर चालू स्थितीत आहे किंवा नाही, हेडलाईट चालू स्थितीत आहे किंवा नाही, हेही तपासलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सिग्नलकडेही लक्ष दिलं पाहिजे. रहदारीच्या नियमांचं पालन केलं पाहिजे. सिग्नल तोडणारा ड्रायव्हर आपल्याला नको ग बाई. आजी, आपण आपली तब्येत खराब होऊ नये म्हणून व्यायाम करतो. तू नियमित डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करतेस. मग स्कूल बस साठी पण असं काही असतं का? हो ग बाई, किती छान प्रश्न विचारलास ना. अगं, स्कूल बसची सुद्धा नियमित सर्व्हिसिंग झाली पाहिजे. कुठला नट बोल्ट तुटला का, टायर जुनी झालीत का, ब्रेक ऑइल बदललं का, अशा एक ना अनेक गोष्टींची तपासणी करून घेणं हे तुझ्या ड्रायव्हर काकांचंच काम आहे. त्यांनी स्वतःचं आरोग्यही चांगलं ठेवायचंय आणि तुझ्या स्कूल बसचं देखील. स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवायचं म्हणजे काय ग आजी? अगं, ड्रायव्हर हा नेहमी फिट असला पाहिजे. त्याचे डोळे चांगले असले पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, त्यानं कुठलंही व्यसन करता कामा नये. तंबाखू, दारू अशा आरोग्य खराब करणाऱ्या गोष्टींपासून त्याने दूरच राहायला पाहिजे. आणि बिडी सिगारेट तर नकोच नको. आणि हो, तुझ्या सरांनाही सांग
की व्यसन असणाऱ्या ड्रायव्हरांना नोकरीवर ठेवूच नका म्हणावं. आजी, पण बरेचदा आम्हीच ड्रायव्हर काकांना गाडी जोरात पळवायला लावतो. किती मजा येते ना गाड्यांची शर्यत लावायला. अगं, गाड्यांचा वेग हा मर्यादितच असावा आणि स्कूल बसचा वेग तर सरकारनेच कमी ठरविलेला आहे. आणि ओव्हरटेक करण्याच्या भानगडीत तर स्कूल बस ड्रायव्हरने पडूच नये. 5 मिनिटं स्कूलमध्ये पोहोचायला उशीर झाला तर काही फार मोठं बिघडत नाही. आणि हो, स्कूल बस जर वेगाने धावत असेल तर तुम्हीच विद्यार्थ्यांनी तुमच्या शाळेच्या सरांकडे तक्रार केली पाहिजे. आणि हो, गाडी चालवताना मोबाईलचा वापर करणारा ड्रायव्हरही आपल्याला नकोच आहे. ड्रायव्हरचा मोबाईल हा कंडक्टरकडेच असावा. त्या मोबाईलवर बोलण्याच्या नादातच कितीतरी अपघात झालेले आहेत. त्यामुळे गाडी चालवताना मोबाईलचा वापर नच्छू. आजी, आम्ही ना ड्रायव्हर काकांना सांगून शॉपीजवळ बस थांबवून मस्तपैकी चॉकलेट खायला जातो. अजिबात चुकीचं आहे हे. अगं, आपल्या पिकअप पॉइंटवर चढलेला विद्यार्थी शाळेशिवाय कुठेही खाली उतरू नये. आणि ही बसही तुमच्या पिकअप पॉइंट शिवाय कुठेही थांबू नये. आणि तुमच्या पिकअप पॉइंटवर बस थांबवताना ती व्यवस्थित रस्त्याच्या कडेला इंडिकेटर देऊनच उभी करायला पाहिजे. रस्त्यात उभी कराल तर देईल मागून कोणी धडक. त्यापेक्षा पूर्वी काळजी घेतलेलीच बरी ग बाई. आजी, स्कूल बस मध्ये ड्रायव्हर असताना 2-2 कंडक्टर कशाला ग पाहिजेत? उगाचचा खर्च. अगं पोरी, त्याला खर्च नाही म्हणता येणार. तुम्हा विद्यार्थ्यांसाठीच असते ही व्यवस्था. कंडक्टरची भूमिका ही ड्रायव्हर एवढीच महत्वाची असते. ड्रायव्हरला वारंवार सूचना देणे, मुलांना आत घेणे, सोडते वेळी रस्ता क्रॉस करून घरापर्यंत नीट पोहोचवून देणे, गाडीची साफसफाई करणे, अशी एक ना अनेक कामे या पुरुष आणि स्त्री कंडक्टरला करावी लागतात. त्यामुळे ड्रायव्हर जर राम असेल तर कंडक्टर हा हनुमानच मानावा ग बाई. आणि तुम्हा मुलांनाही सांगते, तुम्ही चालू गाडीत उभे राहता, चॉकलेट बिस्किट खाता आणि त्याची आवरणं बाहेर खिडकीतून खुशाल टाकून देता. हे चांगले नाही बरं. यामुळे अस्वच्छता आपणच करत असतो. आणि मला तुझ्या बापालाही काही सांगायचंय. अय्या, माझ्या पप्पांना काय सांगायचंय ग? परवा मी बघत होते, तुला उशीर झाला तर त्याने गाडीवर बसून सुसाट वेगाने जाऊन स्कूल बसचा पाठलाग केला आणि स्कूल बसच्या समोर गाडी घालून मध्येच उभी केली. हे चुकीचं आहे बरं. खरंच आजी, चुकलं माझं. आता मी लवकर उठत जाईन. आणि अजून एक गोष्ट सांग तुझ्या बापाला की हेल्मेट घालूनच गाडी चालवत जा म्हणावं. हेल्मेट शिवाय गाडीवर जाणं म्हणजे जीवाला धोका घालणं ग बाई. स्वतःच उशिरा जायचं आणि स्कूल बसच्या ड्रायव्हर कंडक्टरशी वाद घालायचा. हे सगळ्याच पालकांनी लक्षात ठेवायचं आहे बरं का. ड्रायव्हरच्या भरोशावर 40-50 मुलं असतात. तुम्ही त्याच्याशी वाद घालून त्याचा मूड खराब केला तर नुकसान तुमच्याच मुलाचं आहे. त्याच्यामुळे तुमची तक्रार शाळेत नोंदवा. त्यातच खरं शहाणपण आहे. आजी, पण आमच्या शाळेत तर काही मुलं ऑटोमधूनही येतात. अगं बयाबाई, RTO कार्यालयानं विद्यार्थ्यांसाठी मान्यता दिलेल्या वाहनांमधूनच पालकांनी मुलं पाठविली पाहिजे. आणि ऑटो रिक्षामधनं मुलं कोंबणाऱ्या पालकांनी आपल्या मुलांचा जीव असा धोक्यात घालू नये. स्कूल बस हे सुरक्षतेचं साधन आहे. त्यामुळे इतर खर्च थोडे कमी करा आणि आपल्या मुलांच्या सुरक्षतेत कुठलीच हयगय करू नका. खरंच आजी, किती बरं वाटतं ना तुझ्याशी बोलल्यावर. आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे सुरक्षित वाहतुकीची. प्रत्येकाने स्वतः नियमांचे पालन केले तर अपघात टाळता येऊ शकतात आणि रस्ता सुरक्षा पंधरवाडा खऱ्या अर्थाने साजरा पण होईल. बाबूजी, धीरे चला ना रे.